ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार. त्यानिमित्त शिवपूजा, अभिषेक आणि मनोकामना पूजा करण्यात आली. मनोकामना पूजा ही आज विशाल सोनवणे यांची होती, कारण त्यांचं लग्न जमत नव्हतं. वय वाढत चाललं होतं. जवळजवळ वय 35च्या पुढे सरकलं होतं. तर खूप दिवसाची त्यांची मनोकामना होती, ते तर पूर्ण झाली. तर आनंद वाटला, कारण खूप दिवसापासून ते मनोकामना पूजा करत होते. झाली त्यांची मनोकामना पूर्ण. आनंद आहे. आता तुम्ही सुद्धा मंडळी मनोकामना पूजा करतात. त्याबद्दल मी थोडंसं बोलतो, कारण तुम्ही फक्त जिद्द सोडू नका. एक ना एक दिवस तुमची मनोकामना ही पूर्ण होणार आहे, ही मी 100% गॅरंटी देतो. आता खूप वेळा काय होतं की तुम्ही जी पूजा करतात, जी ओम नमः शिवाय नमः, ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, हा जो मंत्र बोलताना आणि पूजा करताना एक थोडंसं लक्षात घ्या. तुम्हाला उशीर का लागतो, तुमची मनोकामना का पूर्ण होत नाही, याकरता थोडं लक्ष द्या. थोडं मी हे जे मंत्र आहेत ना, ओम नमः शिवाय नमः, ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, हे जे 2 मंत्र आहेत ना, आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा एक मंत्र, असे ही तिन्ही मंत्र मी दररोज सिद्ध करतो. त्याच्यामध्ये एक शक्ती निर्माण व्हावी यासाठी काही त्याचं आवर्तन असतं, ते केल्या जातं. दररोज जी शिवपूजा करताना लिंगावर ज्यावेळेस आपण अभिषेक धार धरतो, त्यावेळेस ही दररोजचे दररोज मंत्र म्हटल्या जातात, जेणेकरून त्या मंत्रामध्ये एक शक्ती, दैवी शक्ती ही निर्माण व्हावी आणि तुमची काय जी इच्छा आहे, तुमची काय मनोकामना आहे, ती पूर्ण व्हावी, याकरता हे प्रोसेस केलं जातं. आता मी तुम्हाला पाठीमागं पण सांगितलं होतं की मी तुम्हाला जी मंत्र पाठवतो सकाळी सकाळी, हे 3 मंत्र पाठवतो, ते तुम्ही जरी मला रिप्लाय त्या मंत्राचा नाही दिला तरी चालेल, पण तुम्ही एकदा म्हणून घेत जा. तुम्हाला मी आठवण करून देतो फक्त, कारण तुमच्या नकळत मुखातून हे मंत्र जर बाहेर पडले ना, तर आपोआप तुमच्यामध्ये एक शक्ती निर्माण होईल. तुम्ही जे कार्य करत आहात ते निर्विघ्नपणे पार पडेल, तुम्हाला अडचणी येणार नाही. यासाठी मी ते मंत्र तुमच्यासाठी मी दररोज मेसेज करून पाठवत असतो, आठवण व्हावी तुम्हाला म्हणून. तुम्हाला मुद्दाम होऊन पाठवतो, कारण तुम्ही काही कारणास्तव माझ्याकडे जोडले गेला आहात. तुमच्या काही समस्या आहेत म्हणून माझ्याशी जोडल्या गेला आहात. प्रत्येक माणसाला कुठली ना कुठली समस्या असते. त्याकरता हे मंत्र मुद्दाम होऊन मी सिद्ध केलेले मंत्र आहेत ते, आणि सिद्ध करून प्रत्येक दिवशी हे परत 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 त्याच्यातली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतो मी. तुम्ही फक्त मी जो मेसेज केलेला असतो ते एकदा वाचून घेत जा, दुर्लक्ष करू नका, तुमच्यासाठी फक्त. कारण मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहात. माझं काम आहे ते. कारण तुमचं नातं ही कशामुळे जोडलं गेलंय, केवळ या मंत्रामुळे. आणि ही मंत्र तुम्हाला मी नियमितपणे दररोज पाठवतो. आता समजा कुणाला नकळतपणे जात नसतील, अगर त्यांच्यापर्यंत पोहोचत नसतील, हे एक समजा काही टेक्निकल बाजू असू शकते, मी तर प्रयत्न करतोच.
त्याच्यासाठी मी परत परत तुम्हाला हे याच्या अगोदर पण सांगितलंय की तुम्ही ते मंत्र दुर्लक्षित करू नका. ते मंत्र एकदा पढून घेत जा. उगा काहीतरी आपलं आलंय म्हणून ढकलून देऊ जाऊ नका. तितके काही असे फेकण्यासारखे नसतं ते. आता हे मंत्र तुम्ही नियमितपणे करत जा. आता खूप जणांचा अनुभव आहे. हे जे मंत्र आहेत ना, मला खूप मेसेज येतात. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः या मंत्रामुळे काही जणांचं म्हणणं आलं की आमची जी समस्या तर सुटायला लागली, परंतु आम्हाला जो ताण होता, टेन्शन होतं, म्हणजे मेंदू भडकलेला असायचा, चिडचिडपणा होता, तो दूर झाला आहे. खूप जण सांगतात, मला फोन करून बोलतात त्याबद्दल. म्हणजे असं का होतं? ही तुमची समस्या, अगर तुमचे जे टेन्शन आहे हे दूर होण्याचं कारण फक्त त्या मंत्रामध्ये एक पॉवर आहे. कारण ते दररोजचे दररोज ते मंत्र मी सिद्ध करत असतो, त्याच्यामध्ये शक्ती आणण्याचा प्रयत्न करत असतो. बरं, असो, या मंत्राबद्दल बोललो मी. आता तुम्हाला मनोकामनेबद्दल मी बोलतोय की तुम्ही असंच या श्रद्धेनं मनातून असं तुमचं मन स्थिर करा. ज्या वेळेस ही पूजा करताना तुम्ही, त्यावेळेस तुमचं मन इकडे तिकडे पांगू देऊ नका. तुमची काय जी समस्या असेल, कुणाची लग्नाच्या संदर्भात असेल, कुणाची संततीच्या बाबतीत असेल, अगर इतर काही असतील, कर्ज वगैरे, नोकरी, काय जे असेल, ते ही मंत्र तुम्ही नियमितपणे मनातून म्हणत राहात. पूजा करताना तर म्हणाच हो, पण एरवी सुद्धा तुम्हाला नोकरीच्या संदर्भात, अगर कुठल्या कामाच्या संदर्भात टेन्शन येत असेल, अगर पैसा कोणी तुमचा बुडवत असेल, काही असेल, ज्यावेळेस तुम्हाला ताण येतो, त्या ताणाच्या वेळेस सुद्धा हे मंत्र मनातली मनात म्हणत राहा. अगर मोठ्यानं म्हटलं तरी काही वाईट नाही, पण तुम्हाला संकोच वाटतो समजा बाहेर कुठं म्हणावं म्हणून, तर तुम्ही मनातली मनात म्हणा. ज्यावेळेस तुम्ही एकटे असतात त्यावेळेस तुम्ही मोठ्यानं बोलू शकतात, मोठ्यानं म्हणू शकतात, काही अडचण नाही. पण ज्या वेळेस तुम्हाला आठवण होते तुमच्या समस्येबद्दल, लग्नाच्या संदर्भात आठवण होईल, कशाच्या संदर्भात तुम्हाला आठवण होते, अगर संतती नाही असं काहीतरी वाटलं की आपल्याला अरे बापरे, आपलं लग्न 4-5 वर्ष झालं, संतती नाही, अगर 10-15 वर्ष झालं संतती नाही, त्यावेळेस तुम्हाला दुःख वाटतं, त्यावेळेस सुद्धा हे मंत्र पठण करत जा. मनात म्हणत म्हणा. आणि बघा, तुम्ही एक दिवस असा येईल की तुमची मनोकामना पूर्ण होईल. आता फक्त आता झालं का? आता दुसरं एक सांगायचं म्हणजे काय की खूप जणांची मनोकामना पूर्ण झाली, त्यानंतर काय करतात ही लोक, विसरतात. म्हणजे आपलं काम झालं की लोक विसरतात, म्हणजे दुर्लक्ष करतात. पूजाला बी दुर्लक्ष करतात, मंत्र पण म्हणत नाहीत. कारण काम झालं की काम सरो वैद मरो, हे म्हणीप्रमाणे तुमचं काम झालं तरी तुम्ही ते मंत्र म्हणत राहा. कारण तुमचं जी झालेली समस्या दूर झालेली आहेत ना, ते व्यवस्थित टिकून राहावी. तुमचं लग्न झालं तर लग्नामध्ये समजा पुढे सांसारिक प्रापंचिक जीवनामध्ये काही अडीअडचणी निर्माण होऊ नये, अगर जे आहे ते सुरळीत चालावं, यासाठी सुद्धा मंत्र म्हणावाच लागतो. नाहीतर काम झालं की आता काय, आता गरज नाही असं नका करू. कारण पुन्हा समस्या निर्माण होते दुसरी काहीतरी, अगर त्याच्यामध्ये होते. त्यासाठी तुम्ही हे म्हणतच राहा, करत राहा, म्हणजे तुम्हाला कुठेही समस्या येणार नाही, व्यवस्थित चालत राहील, आली तरी दूर होईल. तर हे तर झालं. पण आता तुमच्यासाठी प्रार्थना केली की प्रथम तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं. आरोग्य लाभावं म्हणजे का, की तुम्ही आरोग्य जर सांभाळलं तुमचं चांगलं, तर तुम्ही सर्व काही मिळवू शकाल. तुमचं आरोग्यच नसेल चांगलं तर तुम्ही काही करू शकणार नाही जीवनामध्ये. त्यासाठी प्रथम आपण चांगले असणं अत्यंत गरजेचं आहे. शरीर चांगलं तर सर्व चांगलं, तुम्ही चांगले तर तुमचं कुटुंब चांगलं.
आता बऱ्याच वेळेस महिला काय करतात की समजा आता घरातले पुरुषाचा सगळ्याचा घरातल्या कुटुंबातील मुलांचा विचार करतात आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतात. तसं करू नका. अगोदर तुमची स्वतःची काळजी घ्या, आलं लक्षात, आणि नंतर कुटुंबाची, मुलांची, सगळ्यांचीच घ्यायची तुम्हाला काळजी. पण तुम्ही चांगले असाल ना तर त्यांची व्यवस्था चांगल्या प्रकारे कधी करू शकाल? तुमचं आरोग्य चांगलं असेल तर. आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही काय करणार आहे? त्यासाठी तुमचं आरोग्य सांभाळा, खाण्यापिण्यावर लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका, टापटिपीनं राहा, व्यवस्थित राहा. पडलं असं काही स्वतःकडे चांगलं लक्ष द्या. म्हणजे तुम्ही स्वतःकडे चांगलं दिल्यानंतर तुम्हाला इतराकडे लक्ष चांगलं देता येईल, मुलांकडे लक्ष चांगलं देता येईल. यासाठी सांगतो मी. तर सांगायलो काय की तुमच्यासाठी मी तुमच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. कुणी कर्जबाजारी आहेत, कुणी नोकरीच्या संदर्भात काही अडचणी आहेत, कुणाच्या काही ना काही अशा बऱ्याचशा अडचणी संततीच्या बाबतीत आहेत, विवाहाच्या बाबतीत आहेत. या दूर व्हाव्या याकरता ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना केली. तुमच्या अडचणी, समस्या ह्या लवकरात लवकर दूर व्हाव्या म्हणून. तर मला काय म्हणायचंय की तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलंय. आज सोमवार निमित्त मी तुम्हाला एक गोष्ट बोलतोय. आता पुढील सोमवार, प्रथम सोमवार हा श्रावण महिन्यातील येतोय 5 तारखेला. त्यावेळेस सुद्धा तुम्ही पूजा पाठ करा, व्यवस्थित करा. कारण हा महिनाभर तर तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित जप वगैरे करत जा चांगलं, हे सांगायचंय. तर असो, खूप वेळ बोलत नाही, आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी रहा आणि समाधानी रहा.